ससुरासुरम वंदिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कत्तारं से पुनतित्थयरे ससौह सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नाणदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वंदामि यवट्टन्ते अरहन्ते मानुषे खेत्ते किच्चा अरहन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अच्छावयवगाणं साहूणं चेदि सव्वेसिं ते सिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 115 नंबरची गाथा आमची ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये सुरू आहे. 93 ते 115 या गाथांपर्यंत द्रव्य सामान्यांचं वर्णन आचार्यांनी केलेलं आहे आणि अमृतचंद्र आचार्यांनी यावर टीका देखील केलेली आहे. काल आपण सप्तभंगीचं स्वरूप बघितलं, पण सप्तभंगी ही एकदम आणि सहजासहजी समजण्यासारखी गोष्ट नाही. यावर काही जणांची जिज्ञासा ही आहे आज की सप्तभंगीचं एकदा परत थोडंसं विश्लेषण आम्हाला हवं आहे. 3 भंग तर आम्ही समजू शकतो. स्याद अस्ति एव, स्याद नास्ति एव आणि स्याद अस्ति नास्ति. हे भंग समजण्यास आम्हाला सुलभ वाटतात, कारण वस्तू स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकाल स्वभावानी आहे, ती अस्ति रूप आहे हे आम्हाला पटलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही विवक्षित वस्तू मागतो त्यावेळेला ती वस्तूच आणतो आम्ही, बाकीची वस्तू आणत नाही. म्हणजे त्या वस्तूमध्ये बाकीच्या अनंत वस्तूंचं नास्तित्व आहे. म्हणजे परद्रव्याच्या अपेक्षेने तीच वस्तू जिच्याबद्दल आम्ही अस्तित्व रूपाने बोललो तीच वस्तू नास्तित्व गुणधर्मांनी देखील युक्त आहे. ही गोष्ट देखील आम्हाला पटते. काल आपण ज्ञानी आणि अज्ञानीचं उदाहरण बघितलेलं होतं की मी म्हटलं मी कथनचित ज्ञानी आहे आगमाच्या नुसार, तर ते पटलेलं होतं. नंतर मी अज्ञानी आहे हेही सगळ्यांना पटलेलं होतं, कारण आम्हाला एका फील्डमध्येच आणि तेही परफेक्शन ज्ञान असेलच असं नाही, थोडं बहुत ज्ञान आहे आणि त्या दृष्टीने आम्ही ज्ञानी मानलं. पण बाकीच्या अनंत विषयांचं, कारण जगामध्ये विषय अनंत आहे, या सर्व विषयांचं ज्ञान नाही आणि म्हणून त्या दृष्टीने अज्ञानी म्हणजे नास्तीपणा पण आम्हाला स्वीकार्य आहे. हे 2 भंग तर आम्हाला पचनी पडू शकतात. तिसराही, वस्तूमध्ये जसं अस्तित्व आहे त्याच समयात त्याचं सह अस्तित्व असणारं नास्तित्व, तो वास्तविकतः विरोधी गुणधर्म आहे. तो गुणधर्म देखील वस्तूमध्ये असतो हे देखील आम्हाला पटलं. इथपर्यंत आम्हाला पटलं. परंतु अजूनही आम्हाला 4, 5, 6 आणि 7 या भंगांचं स्वरूप एकदम कळत नाही आणि परत यासाठी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन हवं आहे. तर आपण आज तेच बघूया की आगमामधलं परत दुसरं उदाहरण, काल घटाचं उदाहरण आपण बघितलं आणि आगमामध्ये सर्वात महत्वपूर्ण पात्र त्यांनी देवदत्ताचं घेतलेलं आहे. उदाहरण देत असताना आचार्य सर्वत्र देवदत्ताच्या नावाने उदाहरण देतात. मग आता देवदत्त हा देवदत्त व्यक्ती आहे आणि या व्यक्तीला नानाविध नाते आहे. नाते असताना तो कोणाच्या तरी अपेक्षेने पुत्र आहे, कुणाच्या अपेक्षेने पिता आहे, कुणाच्या अपेक्षेने भाचा आहे, कुणाच्या अपेक्षेने मामा आहे, कुणाच्या अपेक्षेने काका आहे. अनंत नाते संबंध त्याचे त्या एका व्यक्तीशी दुसऱ्या अपेक्षेने जोडल्या गेलेले आहे. ज्या वेळेला आपण म्हणतो की देवदत्त पुत्र हो, त्यावेळेला तो पुत्र एका अपेक्षेने त्याचं अस्तित्व आम्ही मान्य केलं, हे आम्हाला पटलं. नंतर देवदत्त पुत्र नाही
ठीक आहे, बाकीचे जे नाते आहे त्या अपेक्षेने जर आम्ही त्याच्यामध्ये त्याची नास्ती पाहिली पुत्राच्या पर्यायीमध्ये त्याची, किंवा पुत्र ज्या अपेक्षेने म्हटलं त्या अपेक्षेने ते भाचा नाही, मामा नाही, या सगळ्यांची त्याच्यामध्ये नास्ती आहे, म्हणून हे नास्ती पटलं. युगपत पाहिलं तर एकाच समयात तो पुत्र पण आहे आणि पुत्र पण नाही. बाकीच्या नातेसंबंधाच्या अपेक्षेने तो पुत्र आहे आणि पुत्र पण नाही, ही तिसरी विवक्षा पटली. मग चौथी विवक्षा सांगितली अवक्तव्याची. अवक्तव्य याचा अर्थ की तुम्ही म्हणाल की युगपद आम्हाला हे सगळं एका शब्दामध्ये कथन करा, की हा पुत्रही आहे आणि पुत्रही नाही, आणि याच्यासाठी दोन शब्द तुम्ही वापरू नका. जर वस्तूमध्ये ते नाते एका समयात आहे तर हे नाते आम्हाला एका समयातच शब्दातून एका शब्दात सांगा. असं जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर हे राहिलं की नाही बा, असा कोणताही संबंध, असा कोणताही शब्द आमच्याजवळ नाही की जो युगपद कथन करू शकेल. ज्ञान तर आमच्याजवळ युगपद वस्तूला जाणण्याचं आहे. आमचं सामर्थ्य आहे की आम्ही ज्ञानाने ह्या सगळ्या गोष्टी युगपद जाणू शकतो. परंतु तुम्ही म्हणाल सांगा, तर वचन त्यासाठी समर्थ नाही. भाषा वर्गणा ही तोकडी आहे. भाषा वर्गणे मध्ये एकानंतर एक शब्द आम्हाला ठेवावे लागतात. जर आम्हाला आ उच्चारायचा असेल आणि त्याच्या आधी अ आ ई म्हणजे आ उच्चारायचा असेल तर आधी आम्हाला अ उच्चारावा लागतो. वाणीची ही असमर्थता आहे. आई जरी आम्ही हा शब्द म्हटला तरी आम्हाला ई नंतर उच्चारावी लागते, आ पहिले उच्चारावा लागतो. म्हणून असा कोणताही शब्द आगमात नाही. आणि म्हणून चौथा भंग त्या ठिकाणी अवतरित झाला की अवक्तव्य. मग मी त्याच्याबद्दल बोलतच नाही, तुम्ही ज्ञान करा पण आम्ही बोलणार नाही, म्हणून अवक्तव्य हा त्या ठिकाणी चौथा भंग अवतरित झाला. मग पाचव्या भंगाने कार्य काय केलं? पाचवा भंग म्हणजे जरी संयोगी आहे, दोन मिळून झालेला असा असला तरी हा वस्तूमध्ये स्वतंत्र धर्म आहे, दोन मिळून झालेला धर्म नाही. अस्ति आणि अवक्तव्य असा हा स्वतंत्र निर्देश करणारा वस्तूमधला एक भंग पाचवा आहे. की वस्तू आहे तर आहे, म्हणजे स्वरूपाने आहे, पण ती नुसती अस्थिरूप आहे असं नाही आहे. तिच्यामध्ये आणखी अशा काही गोष्टी आहे की ज्या आम्हाला सांगता येत नाही. जसं आम्ही वस्तू म्हटलं तर वस्तू आम्ही काय म्हटलं की हे द्रव्य आहे, याच्यामध्ये हे गुण आहे, याच्यामध्ये अमुक स्पर्श आहे. समजा आम्ही फूल घेतलं तर फूल घेतलं तर आम्ही म्हणू शकतो की हे फूल आहे. याच्यामध्ये फूल आहे म्हणत असताना आम्हाला द्रव्य अभिप्रेत आहे, पण नुसतं द्रव्य म्हणजे वस्तू नाही आहे. त्याच्यामध्ये गुण पण आहे, पर्याय पण आहे, सगळं काही आहे. आणि आणखीही त्या फुलाचे बरेच गुणधर्म आहे. तिच्यामध्ये सुगंधता आहे, आणखी मृदुता आहे, ज्याला आम्ही कथन करू शकत नाही. आणि मृदुता आम्ही शब्दात जरी सांगितली तरी मृदुतेचा अनुभव व्हावा लागतो. ती शब्दात सांगण्या येण्यासारखी गोष्ट नाही. म्हणून वस्तू आहे, रूप तर आहे, पण वस्तूचे आम्ही गुणधर्म कथन करू शकत नाही, ते अनुभवावे लागतात. आणि म्हणून वस्तू अस्ति आणि अवक्तव्य हा पाचवा भंग तयार झाला. नंतरच्या याच्यामध्ये सांगितलं की वस्तू पररूपानी नाही आहे, पण नाही आहे म्हणत असताना देखील तिच्यामध्ये आम्ही काय काय नाही हे तर सांगितलं, पण त्याच्यामधल्या गुणधर्मांना आम्ही योग्य रीतीने सांगू शकलो नाही. आणि म्हणून त्याला देखील आम्ही पूर्णतः व्यक्त करू शकलो नाही. म्हणून नास्ती अवक्तव्य, की पररूपानी तो वस्तू ती वस्तू नाही, पण तरीही ती अनिर्वचनीय आहे. जरी आम्ही सांगितली की पररूपानी फूल नाही असं जरी आम्ही कथन केलं, म्हणजे फुलामध्ये आम्ही जरी नास्ती बघितली तरी देखील आम्ही बरंच काही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. एकच आम्ही त्या ठिकाणी सांगू शकलो, बाकीच्या त्याच्या गुणधर्मांना, वस्तूच्या बहुआयामीपणांना आम्ही उघड करून विशदीने सांगू शकलो नाही. म्हणून हा सहावा भंग त्या ठिकाणी नास्ती अवक्तव्याचा बनला. आणि सातवा भंग बनला
अस्ति नास्ति अवक्तव्य, की क्रमाने सांगण्यामध्ये आम्ही तर त्या ठिकाणी क्रमपूर्वक आहे पण सांगू, नाही पण सांगू, पण एवढंच सांगितल्याने वस्तूचं स्वरूप पूर्ण विशद होत नाही. वस्तू तर शेवटी वेगळाच विषय आहे, अनुभव गोचर आहे आणि ते आम्हाला शब्दामध्ये पूर्णतः मांडता येत नाही. म्हणून वस्तू अस्ति रूपाने सांगितलं, नास्ति रूपाने सांगितलं, क्रमपूर्वक सांगितलं, पण वस्तू तरीही अनिर्वचनीय आहे, असा हा स्वतंत्र 7वा भंग त्या ठिकाणी निर्माण झाला. पुत्राचं उदाहरण आपण बघितलं, की देवदत्त पुत्र आहे, देवदत्त पुत्र नाही, देवदत्त पुत्र आहे आणि नाही. नंतर अवक्तव्य, स्याद अवक्तव्य, नंतर स्याद देवदत्त अस्ति आणि अवक्तव्य, देवदत्त नास्ति आणि अवक्तव्य, आणि देवदत्त अस्ति नास्ति आणि अवक्तव्य. असे हे 7 वस्तूमधले स्वतंत्र भंग या अपेक्षेने आमच्या शंका ज्या आल्या, शंकेचं निरसन करण्यासाठी, शंका कशा कशा आल्या होत्या आम्हाला, की युगपद सांगा. तर आम्ही सांगितलं आम्ही असमर्थ आहे. तुम्ही वस्तूमध्ये अक्रम आहे, मग तुम्ही क्रमाने का मांडता, ही शंका होती. तिच्यात केवळ अस्तित्व गुणधर्मच आहे का, अशी शंका होती. केवळ तिच्यात नास्तित्वच गुणधर्म आहे का, अशी शंका होती. आणि 7वी शंका होती, केवळ अस्ति नास्तिपणाच आहे का, की आणखी अजून काही आहे. अशा या 7 शंका होत्या आणि या 7 शंकांचं निरसन करण्यासाठी 7 पद्धतींनी आचार्यांनी उत्तर दिलं, ज्याला सप्तभंगी असं म्हटलं जातं. थोडं आणखी एक उदाहरण बघूया आपण या संबंधामध्ये, किंवा थोडं विश्लेषण आणखी या संबंधात घेऊ. की वस्तूमध्ये पहिल्यांदा आता अस्तित्व धर्म आहे हे सगळ्यांना मान्य आहे. वस्तूमध्ये नास्तित्व धर्म आहे, तोही सह अस्तित्व रूप आहे. म्हणजे अस्ति असतानाच तो नास्तित्व गुणधर्म वस्तूत आहे, हे आम्ही मान्य केलं. मग प्रश्न आला तिसरा, की मग एकच धर्म का सांगितला? तुम्ही पहिल्यांदा अस्ति सांगितला, मग नास्ति सांगितला, मग एकच धर्म का सांगितला? म्हणून तिसऱ्या याच्यावर सांगितलं की ठीक आहे, वस्तू मी क्रमाने सांगते की वस्तू अस्ति पण आहे आणि नास्ति पण आहे. म्हणजे क्रमपूर्वक कथन करण्यात आम्हाला काही बाधा नाही, म्हणून अस्ति नास्ति हा तिसरा भंग सांगितला. मग परत चौथा प्रश्न अंतरंगात उत्पन्न झाला, किंवा समोरच्या व्यक्तीने विचारलं, की यामध्ये वस्तूमध्ये अस्तित्व धर्म आणि नास्तित्व धर्म जर युगपद आहे, तर तुम्ही क्रमाने कथन का करता? हा चौथा प्रश्न राहिला. तर याच्यावर उत्तर दिल्या गेलं की वस्तू दोन्ही धर्माचं कथन एका वेळी करता येऊ शकत नाही, आणि म्हणून चौथ्या भंगाची निर्मिती झाली की वस्तू अवक्तव्य आहे. कारण एका वेळी आम्ही कथन नाही करू शकत, म्हणून अवक्तव्य हा चौथा भंग आला. काल जसं आपण बघितलं होतं की आमचं दुःख आहे, आणि दुःख आहे म्हटलं तर कसं दुःख आहे असं कोणी म्हटलं तर आम्ही त्याचं कथन करू शकत नाही. मग आम्ही काय म्हणू, तुझ्यावर दुखणं आलं म्हणजे मग तुला समजेल. तर असं हे अवक्तव्य, म्हणजे जेव्हा अनुभूत होईल तेव्हा त्याची महती किंवा त्याचं दुखणं किंवा त्याचं वेदना ही अनुभवात येते. म्हणून हा चौथा भंग अवक्तव्य असा निर्माण झाला. आता परस्पर विरोधी धर्माने सह अस्तित्वाने ही जी अवस्था निर्माण झालेली आहे, ही अवस्था ज्ञानाने ज्ञात होऊ शकते, परंतु शब्दांनी ती सांगता येत नाही, आणि म्हणून अवक्तव्य हा सांकेतिक शब्द यासाठी वापरला गेलेला आहे. नंतर वस्तू आहे आणि अवक्तव्य आहे हा भंग आला. यासाठी एक उदाहरण मी परत सांगते, दुसरं एक उदाहरण सांगते, की एखाद्या वेळेला कुणी एखाद्याला विचारलं की तुझे वडील घरी आहेत का, तुझे वडील घरी आहे का, हा प्रश्न आला. मुलगा अर्ध्या तासापूर्वी घरामधून बाहेर पडलेला होता, आणि अर्ध्या तासानंतर त्याला प्रश्न कुणी विचारला बाहेरच की तुझे वडील घरी आहे का. हा प्रश्न विचारला तर त्यांनी उत्तर त्याचं काय द्यावं.
त्यांनी उत्तर दिलं, अस्ति अवक्तव्य. पहा, तो म्हणाला अस्ति अवक्तव्य, म्हणजे पहा त्याचं उत्तर किती मार्मिक असू शकतं. तो म्हणाला की मी ज्या वेळेला अर्ध्या तासापूर्वी घरातून बाहेर पडलो होतो, त्यावेळेला माझे वडील घरात होते. ही झाली अस्ति. आणि आता मी घरातून बाहेर पडून अर्धा तास होऊन गेलेला आहे, त्यामुळे ते कदाचित मंदिरात गेले असतील, बाजारात जाऊ शकतात, बँकेत जाऊ शकतात किंवा इतरही कुठेही जाऊ शकतात. मला निश्चित माहिती नाही, त्याबद्दल मला बोलता येणार नाही. म्हणून त्याचं उत्तर कसं राहिलं? अस्ति अवक्तव्य. हा त्याचा 5वा भंग आपण समजा. आता तोच मुलगा फक्त आता 6व्या रीतीने विचारलं की नास्ति अवक्तव्य. तर हे कसं लावाल? की त्याच मुलाला प्रश्न विचारला गेला परत आणि त्यांनी उत्तर दिलं की नास्ति अवक्तव्य. अर्थात मी ज्या वेळेला घरातून बाहेर पडलो त्यावेळेला माझे वडील घरात नव्हते, पण अर्ध्या तासामध्ये कदाचित ते घरात आले असतीलही, मला त्याबद्दल माहिती नाही. म्हणून त्यांनी एक शब्द त्या ठिकाणी ठेवला, अवक्तव्य. म्हणून हा 6वा भंग झाला, नास्ति अवक्तव्य. उदाहरण लक्षात आलं असेल आणि या उदाहरणावरून तर सप्तभंगी अत्यंत स्पष्ट होतेच. आणि 7वा अस्ति नास्ति अवक्तव्य. तोच प्रश्न त्या मुलाला परत विचारल्या गेल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं, अस्ति नास्ति अवक्तव्य. अस्ति नास्ति अवक्तव्य. तर माझं तिकडे लक्ष नव्हतं, कदाचित वडील घरात असतीलही, कदाचित नसतीलही, मला त्याबद्दल काहीही खात्री नाही, कारण मी तिकडे बघितलेलं नाही. त्यामुळे मला मी निघताना वडील घरात होते की नाही याबद्दल मला काहीही माहिती नाही. म्हणून ते अस्ति, नास्ति आणि अवक्तव्य अशा प्रकारच्या या शंकांचं निरसन करून ही अशी सप्तभंगी या ठिकाणी आचार्यांनी प्रस्तुत केलेली आहे. आणि सप्तभंगी म्हणजे संशयवाद नाही, कारण निश्चिती आहे, निर्णयात्मक स्थिती त्या ठिकाणी आहे की या अपेक्षेतून जर हा प्रश्न विचारलेला आहे आणि समोरच्या व्यक्तीची अपेक्षा बघून त्यानुसार त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिल्या जातं. आम्हीही व्यवहारामध्ये बऱ्याच वेळेला अवक्तव्याचा वापर करतो, अस्ति अवक्तव्याचा वापर करतो, नास्ति अवक्तव्य देखील आम्ही वापरतो. म्हणजे या 7 पैकी आम्ही कोणताही भंग वापरून बऱ्याचदा आमचं कथन पद्धती आमची चाललेली असते. आणि कधीही सप्तभंगी ही कशी आहे, तर ही नयात्मक पण आहे आणि प्रमाणात्मक आहे. आणि नयात्मक असल्यामुळे त्याच्या माध्यमातून एका अंशाचं कथन केलं जातं, पण ज्या अंशाचं कथन केलं जातं त्या दृष्टीतून तो अंश तशाच प्रकारचा असतो. ही निश्चिती, हा निर्णय देखील त्या ठिकाणी दिलेला असतो. हे जे आता अस्ति नास्ति आणि अवक्तव्यपणाबद्दल बोललो, तर अवक्तव्याबद्दल मी कालही खूप काही सांगितलं की अवक्तव्यपणा कसा असतो. तर आम्ही जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आहे की ज्या आम्ही असं म्हणतो की प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतरच त्याची आम्हाला खात्री पटू शकते. वस्तूचा स्वाद आम्हाला सांगता येत नाही, शेअर करता येत नाही, तो अनुभवावाच लागतो. आत्म्याचा देखील आम्हाला अनुभवच घ्यावा लागतो. तो देखील आत्म्याचा अनुभव कसा आहे हे आम्ही सांगू शकत नाही. समयसार ग्रंथ आत्मानुभूती परक ग्रंथ म्हटल्या गेला आणि आम्ही असं म्हणतो आणि मांडतो पण आणि गैर पण नाही की समयसार हा अनुभूती प्रधान ग्रंथ आहे. आचार्यांना जी जी काही अनुभूती आली ती अनुभूती ते शब्दामध्ये निबद्ध करत गेले आणि असा हा समयसार ग्रंथ अनुभवावर आधारित ग्रंथ आहे. पण तो अनुभवावर आधारित आहे हे सत्य असलं तरी तो अनुभव त्यांचा व्यक्तिगत अनुभव आहे. जोपर्यंत तशा प्रकारचा अनुभव आमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत आमच्यासाठी आत्मा अवक्तव्यच आहे. आणि जेव्हा तो अनुभव आम्हाला तशा प्रकारचा येईल त्यावेळेला आम्ही खात्रीपूर्वक म्हणू शकतो की हे शब्द आमच्यासाठी आता वक्तव्य बनलेले आहे. या शब्दांचाच
आसरा घेऊन मला माझ्या आत्मेची अनुभूती जीवनात प्राप्त झालेली आहे. तर अशा तऱ्हेने या सप्तभंगीवर आपण विस्तृत त्या मानाने चर्चा केलेली आहे. आणि अजूनही कुणाला काही शंका असेल तर या शंकेला आपण घेऊ शकतो. मी 2 मिनिटाचा वेळ देते. यावर कुणाला काही शंका असेल तर म्यूट काढून विचारू शकता. ठीक आहे, मी पुढे चलते. आपले आता पुढच्या गाथेवर आपल्याला वळायचंय. 93 ते 115 गाथांपर्यंत आपण पोहोचलो दुसऱ्या अधिकारामध्ये. आणि या सगळ्या गाथांमधून जवळजवळ 115 म्हणजे 15 गाथा आणि आधीच्या 7 गाथा, एवढ्या गाथांमधून आपल्याला आचार्यांनी द्रव्य सामान्याचं कथन केलं. सदुत्पाद सांगितला, उत्पाद वेळ ध्रुवता सांगितली, असदुत्पाद सांगितला. या सर्व दृष्टीने द्रव्य सामान्याचं कथन केलं. मग आम्हाला परत प्रश्न हा पडला की द्रव्य सामान्याचं कथन केलं, परंतु आम्हाला तर आमच्या जीवाचंच महत्व आहे. आम्हाला आमच्या ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जीव तत्वावर घटित करायच्या आहे. पराशी आम्हाला अध्यात्म जगतामध्ये वास्तविकतः पराला आम्हाला बघायचं नाही. आणि त्यामुळे ही सगळे आम्हाला आमच्या आत्मतत्वावर ह्या गोष्टी घटित करून दाखवाव्या. ही जिज्ञासा श्रोत्यांकडून आल्यानंतर आचार्यांनी आता पुढे 10 गाथांमधून ही जी काही द्रव्य सामान्याचं कथन केलं, हे आचार्य जीव द्रव्याला उदाहरण बनवून त्या ठिकाणी घटित करणार आहे. गाथा आपल्याला 116 नंबरची बघायची आहे. आणि ही गाथा बघत असताना या गाथेमध्ये हे सांगितलेलं आहे, थोडी आपल्याला नाविन्यपूर्ण पण गाथा वाटेल. या गाथेमध्ये नास्तीपरक कथन केलेलं आहे आणि व्याकरणाच्या नियमानुसार 2 नास्ती जिथे येतात त्या ठिकाणी तिथे अस्थिपणा असतो. 2 नकार म्हणजे 1 होकार. मी असे म्हटलेले नाही म्हणजे मी असे नाही, मी असे म्हटलेले नाही असे नाही, असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी असं म्हटलं आहे ही गोष्ट त्या ठिकाणी सिद्ध आहे. म्हणजे 2 नकार ज्या ठिकाणी आले त्यावेळेला 1 नकार बनतो, 1 होकार बनतो. आणि अशा तऱ्हेने ही गाथा 116 नंबरची गाथा आचार्यांनी या 2 नकारांमध्ये आम्हाला ठेवलेली आहे. आणि या गाथेमध्ये आचार्यांना हे सांगायचं आहे की रागद्वेष रूप क्रिया जी आम्ही मांडतो की ही कर्माधीन क्रिया आहे, ही पुद्गलाची क्रिया आहे, ही जडाची क्रिया आहे, ही जरी आत्म्यात होत असली तरी आत्म्याचा स्वभाव नाही, अशा प्रकारच्या रागद्वेष क्रियांना या ठिकाणी आचार्य सांगत आहे ही तुझी स्वभाव क्रिया आहे. थोडं क्रांतिकारी वचन वाटतं आम्हाला की रागद्वेष रूप क्रियेला देखील स्वभाव निष्पन्न, स्वभावातून उत्पन्न झालेली क्रिया असं म्हटलेलं आहे. अपेक्षा आपण नीट समजून घ्यायची आहे या गाथेमध्ये की आत्मा हा रागरूप क्रिया करतो. रागाचा आत्मा सर्वथा अकर्ता नाही, म्हणजे सर्वथा अकर्ता राग पर्यायीचा नाही. कारण राग द्वेष जे होतात हे जीवाचेच होतात. म्हणून आत्मा रागादिकांचा सर्वथा अकर्ता नाही. परत 2 नकार आले, अकर्ता नाही. याचा अर्थ आत्मा रागादिकांचा कथंचित करता आहे. कथंचित लावायचं, कारण आम्ही आत्ता स्याद्वाद बघितला, सप्तभंगी बघितली आणि स्याद शब्दाचं महत्व देखील पाहिलं. म्हणून आचार्य शब्द मोजून मापून तोलून ठेवतात. आत्मा हा सर्वथा अकर्ता नाही, म्हणजे सर्वथा कथंचित आत्मा रागादिकांचा करता आहे. शुद्ध नयानी जर आत्म्याकडे आम्ही बघितलं तर शुद्ध नयानी जेव्हा कथन केल्या जातं तेव्हा तो रागाचा करता म्हटल्या जात नाही.
राग जीवात उत्पन्न होतो, उपादान कारण जीव आहे. पण जीवाचं असताना देखील रागद्वेष कसे? तर उपरी तरंतः वरवर तरंगत आहे, अशा प्रकारे त्याला स्वभावात त्याचा प्रवेश नाही, म्हणून त्या ठिकाणी शुद्ध नयानी तो रागाचा करता नाही, ही गोष्ट पण शुद्ध निश्चय नयानी प्रतिपादन केलेली दिसते. मग अशुद्ध निश्चय नयानी काय म्हणाल? तर अशुद्ध निश्चय नय आहे तर जीवाचं जीवात लावणारा नय, पण लावत असताना तो अशुद्ध अवस्थेला पण आत्मेची अवस्था म्हणतो आहे. म्हणून अशुद्ध निश्चय नयानी आत्मा रागादिकांचा करता आहे. आणि रागादी जे भाव होऊ लागलेले आहे, हे अफल नाही. अफल नाही म्हणजे फलदायी आहे. शब्द हे येणार आहे, अफल नाही म्हणजे ते फल देणारेच आहे. राग केला त्याचं फळ तुला जीवनात प्राप्त होणारच आहे. आणि या रागाचं फळ काय आहे? तर या रागाचं फळ जीवाला मनुष्यादी पर्याय रूपाची प्राप्ती, हे रागादिकांचं फळ आहे. ही जी असमान जातीय द्रव्य पर्याय त्याला प्राप्त झालेली आहे, नर तिर्यंच नारक देवरूप, ही जी पर्याय त्याला प्राप्त झालेली आहे, ही या रागादी भावांचं फळ अशी पर्याय तुला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि तुझं हे चतुर्गतीमध्ये जे परिभ्रमण सुरू आहे, हे देखील या रागादिकांमुळेच सुरू आहे. आणि ही जी रागादिकांची क्रिया आहे, तू त्या क्रियेशी एवढा परिचित आहे, एवढा फॅमिलियर आहे, की तुला तो विभाव आहे असं वाटतच नाही. तुला अरुण आचार्य या ठिकाणी सांगतात की ही तुझी क्रिया स्वभाव निष्पन्न आहे. म्हणजे तू त्याला तुझा स्वभाव म्हणजे ती तुझ्यातूनच उत्पन्न झालेली आहे, आणि म्हणून ती स्वभाव निष्पन्न क्रिया आहे. जेव्हा आम्ही क्रियेचं विश्लेषण करतो, तर आत्म्याची स्वभावरूप क्रिया कोणती, ज्याच्यामध्ये कर्माचं निमित्त नाही, अशी चैतन्य रूप क्रिया जी आहे, ही आत्म्याची स्वभाव क्रिया आहे, की ज्यामध्ये फक्त चैतन्य चैतन्य चैतन्यच तो अनुभवतो आहे. ही त्याची स्वभाव क्रिया आहे. ही त्याची स्वभाव क्रिया म्हणजेच ही वितराग क्रिया, ही कधीही बंद फलाला देणारी नाही. जेव्हा हा ज्ञाता द्रष्टा आहे, तेव्हा ते म्हणजे जीवाला कर्मबंध होत नाही. तो कर्मबंध फलानी रहित आहे. आणि हेच वास्तविकता आत्म्याचं परम उत्कृष्ट असं वैभव आहे. स्वतःच्या स्वभावाशी तद्रूप त्याची ही भावदशा, हाच वास्तविकतः परमधर्म आहे. आणि हेच वास्तविकतः मुक्तीचं कारण पण आहे. पण आता या चैतन्याच्या क्रियेसोबत जर त्याची मोह सहित क्रिया असेल, तर मोहानी जोपर्यंत सहित आहे, रागद्वेषाने जोपर्यंत सहित आहे हा जीव, तोपर्यंत त्याला अशा तऱ्हेचा कर्मबंध जीवनात होत राहणार, आणि त्याचं फळ त्याला या पर्यायी धारण करावे लागणार. आणि एक पर्याय उत्पन्न झाली, दुसरी पर्याय उत्पन्न झाली, म्हणजे एक पर्याय आहे असमान जातीय, आणि दुसऱ्या पर्यायीच्या उत्पत्ती बरोबर पहिल्या पर्यायीचा नाश, अशी ही त्याची अवस्था अनादिकालापासून जीवनामध्ये सुरू आहे. गाथा त्या ठिकाणी बघा. सोती नथी कोई नथी किरिया सहाव निवत्ता, किरिया ही नथी अफला, धम्मो जदि निफलो परमो. सोती नथी कोई नथी किरिया सहाव निवत्ता, किरिया ही नथी अफला, धम्मो जदि निफलो परमो. सोती कोई नथी सहाव निबद्धा किरिया. या चतुर्गती रूप संसारामध्ये अमुक हा असा कोणताही पर्याय नाही. सोती कोई नथी,
अशी कोणतीही पर्याय नाही की जी सहावनिथ नथी, जी स्वभाव निष्पन्न क्रिया नाही. याच्यामध्ये 2 नकार आलेले आहे. अशी कोणतीही पर्याय नाही की जी स्वभाव निष्पन्न क्रिया नाही असं नाही. म्हणजे या जीवानी जे जे काही चतुर्गतीमध्ये पर्याय धारण केलेले आहे, हे सगळे पर्याय जे आहे हे विनाशिक आहे. कोणता पर्याय किती काळ टिकेल हे त्याचा आयु कर्माने निर्धारित होणार आहे. निगोद पर्याय असेल तर लब्धाक्षर ज्ञान त्या ठिकाणी असणार आहे. एका अंतर्मुहूर्तामध्ये तो जन्म मृत्यू धारण करणार आहे. मनुष्य नारकी पर्याय मिळाली तर कदाचित त्याचं आयुष्य हे अनेक वर्षांचं त्या ठिकाणी असू शकतं. मनुष्य किंवा तिर्यंच्या पर्यायी त्यानुसार निर्धारित असलेल्या त्याच्या आयुनुसार त्याला तो पर्याय त्या ठिकाणी मिळेल आणि नंतर नष्ट होईल. असा शाश्वत ध्रुव असा पर्याय या चतुर्गती रूप संसारामध्ये आज तागायत पर्यंत या जीवाला प्राप्त झालेला नाही. आणि या ज्या काही पर्यायी आहे, या संसारी जीवाच्या ज्या काही अवस्था होऊ लागलेल्या आहे, त्या स्वभाव निष्पन्न क्रिया नाही असं नाही. म्हणजे त्या क्रिया स्वभावानीच होतात आहे. स्वभावानीच होतात आहे. म्हणजे ह्या क्रिया जणू काही तुझ्या स्वभाव क्रिया स्वभाव पर्याय रूप क्रिया म्हटलं याला. पर्यायित्व होतो आहे म्हणून स्वभाव तर म्हटलं, पण पर्याय रूप स्वभाव म्हटलं. उदाहरण आपण एखाद्याला बघू शकतो की एखाद्या व्यक्तीला समजा चहाची अतोनात सवय आहे. सारखा ती लहानपणापासून चहा प्यायलेली व्यक्ती आहे. बरेच वर्ष निघून गेल्यानंतर ती चहाला स्वभाव मानून बसते किंवा याशिवाय माझं होणारच नाही अशा प्रकारची भूमिका तिची होते. वास्तविकतः चहा घेणं हा विभाव पर्याय असताना देखील त्याचं त्या चहाशी स्वभाव परिवर्तनासारखं वर्तन त्या ठिकाणी प्रतिभासित होतं आणि ती त्याची अशी स्वभाव पर्याय क्रिया म्हटली जाते. हीच क्रिया या ठिकाणी घ्यायची आहे की हा अनादी कालापासून या राग द्वेष मोहानी बाधित आहे. ही त्याची विभाव क्रिया आहे वास्तविकतः, पण अनादी कालापासून तो याच्याशी परिचित आहे, अनुभूत आहे, या तो क्रिया करतो आहे. म्हणून या विभाव असताना सुद्धा त्याला तो असा आपला स्वभाव मानून बसला आहे. आणि राग नसला तर जीवन कसं काय यापन होऊ शकेल, अशाही प्रकारचा प्रश्न कधी कधी याच्या अंतरंगात भेडसावतो आहे. म्हणून अशा या स्वभाव निष्पन्न क्रिया नाही असं नाही. निश्चयाने ही रागद्वेषमय क्रिया निष्फल आहे असेही नाही. परत इथे पण 2 नकार आले आहे. निश्चयाने रागद्वेषमय क्रिया निष्फल आहे असेही नाही. म्हणजे निश्चयाने जर विचार केला तर रागद्वेष रूप क्रिया जी आहे ती फल देणारीच आहे. ती संसारामध्ये परिभ्रमण करविणारीच आहे. तिचं फळ हे मनुष्यादी देह धारण करणाऱ्या अशा फलाला ती देणारच आहे. म्हणून निश्चयाने ही रागद्वेष रूप क्रिया निष्फल आहे असेही नाही. म्हणून रागद्वेष रूप क्रियेचं फळ काय आहे तर संसार दुःख आहे, चतुर्गतीमध्ये निवास आहे. आणि जदी परमो धम्मो निफलो, आणि जर या चैतन्यासोबत मोह नसेल, रागद्वेष नसतील आणि केवळ चैतन्याची स्वभावरूप परिणती असेल, रागरहित परिणती असेल, वितराग भाव असतील, तर मात्र हा धर्म निष्फल आहे. आणि बंध, परत इथेही नकार वापरलाय, निष्फल नाही आणि बंध फलदायी नाही. म्हणजे हा जो वितराग रूप धर्म आहे हा बंध फलाला देणारा नाही. याच म्हणजे यामुळे कधीही बंध होणार नाही. अर्थात नियमाने ती वितराग फल क्रिया ही बंध फल साधक असणार नाही. अशा तऱ्हेच्या ही
नास्तीचं कथन वापरून आचार्यांनी ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी गाथेमध्ये सांगितलेलं आहे. उद्याला याची आपण टीका बघू आणि आज इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हो घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुनम.